ओम शांती. आज 26/6/2022 अव्यक्त बापदादांची अव्यक्त मुरली आहे. रिवाइज डेट आहे 26/10/1991. आजच्या मुरलीचे शीर्षक आहे तपस्येचे प्रत्यक्ष फळ खुशी. आज बापदादा आपल्या सर्व तपस्वीराज मुलांना पाहत आहेत. तपस्वी पण आहेत आणि राज अधिकारी सुद्धा आहात, म्हणून तपस्वी राज आहात. तपस्या म्हणजे राज्य अधिकारी बनणे. तपस्या राजा बनवते. तर सर्व राजे बनले आहात ना. तपस्येचे बळ काय फळ देते? अधीनतेपासून अधिकारी म्हणजेच राजा बनवितो. त्यामुळे गायन सुद्धा आहे की तपस्येने राज्यभाग्य प्राप्त होते. तर भाग्य किती श्रेष्ठ आहे. असे भाग्य साऱ्या कल्पामध्ये कोणालाही प्राप्त होऊ शकत नाही. एवढे मोठे भाग्य आहे की जे भाग्य विधात्यालाच आपले बनविले. एक एक भाग्य वेगळे मागण्याची आवश्यकता नाही. भाग्य विधात्याकडून सर्व भाग्य वारशामध्ये घेतले. वारसा कधी मागितला जात नाही. सर्व भाग्य भाग्य विधात्याने स्वतः दिले आहे. तपस्या म्हणजेच आत्मा म्हणते मैं तेरी तू मेरा. यालाच तपस्या म्हटले जाते. याच तपस्येच्या बळाने भाग्य विधात्याला आपले बनवले आहे. भाग्य विधाता बाबा सुद्धा म्हणतात मैं तेरा, म्हणजेच मी तुमचा आहे. तर किती श्रेष्ठ भाग्य झाले. भाग्यासोबतच आता स्वराज्य मिळाले आहे. भविष्य विश्वाचे राज्य स्वराज्याचाच आधार आहे. त्यामुळे तपस्वी राज आहात. बापदादांना सुद्धा आपल्या प्रत्येक राज्य अधिकारी मुलाला पाहून आनंद होत आहे. भक्तीमध्ये अनेक जन्मामध्ये बापदादांसमोर काय बोलला होता आठवते आहेत की विसरून गेले आहात? वारंवार स्वतःला मी गुलाम असेच म्हणत होता. मी गुलाम तुमचा. बाबा म्हणतात माझी मुले आणि गुलाम. सर्व शक्तिवानाची मुले आणि गुलाम शोभते का? त्यामुळे बाबांनी मी गुलाम तुमचा याऐवजी काय अनुभव करवला? मी तुमचा. तर गुलामापासून राजा झालात. अजूनही कधी गुलाम तर बनत नाही ना. गुलामगिरीचे जुने संस्कार कधी इमर्ज म्हणजेच प्रत्यक्ष तर होत नाहीत ना. मायेचे गुलाम होता. राजा कधी गुलाम बनू शकत नाही. गुलामीपणा सुटला आहे की कधी कधी चांगले वाटते. तर तपस्येचे बळ फार श्रेष्ठ आहे. आणि तपस्या काय करता? तपस्येमध्ये मेहनत करता. बापदादांनी सांगितले होते की तपस्या काय आहे? मजेत राहणे. तपस्या अर्थात अगदी सहज नाचणे आणि गाणे. बस नाचणे गाणे सहज असते की कठीण असते? मनोरंजन असते की मेहनत असते? तर तपस्येमध्ये काय करत आहात? तपस्येचे प्रत्यक्ष फळ आहे खुशी. तर खुशीमध्ये काय होते? नाचणे. तपस्या म्हणजे खुशीमध्ये नाचणे आणि बाबांच्या आणि आपल्या आदी अनादी स्वरूपाचे गुणगान करणे. तर हे गीत किती मोठे आणि किती सहज आहे. यामध्ये गळा ठीक आहे का ठीक नाही याची सुद्धा आवश्यकता नाही. निरंतर हे गीत गाऊ शकता. निरंतर खुशीमध्ये नाचत राहा. तर तपस्येचा अर्थ काय झाला? नाचणे आणि गाणे किती सहज आहे. जे छोटीशी चूक करतात त्यांचे डोके जड होते. ब्राह्मण जीवनामध्ये कधी कोणाचे डोके जड होऊ शकत नाही. हॉस्पिटल बनविणाऱ्यांचे डोके जड झाले
विश्वस्त समोर बसले आहेत ना, डोके जड आहे. जेव्हा करता करविता बाबा आहेत तर तुम्हाला काय चिंता आहे? हे तर निमित्त बनून भाग्य बनविण्याचे साधन बनवित आहात. तुमची जबाबदारी काय आहे? बाबाऐवजी स्वतःची जबाबदारी समजता तेव्हा डोके जड होते. सर्व शक्तिवान बाबा माझे साथी आहेत तर काय जडपणा वाटेल? छोटीशी चूक करता माझी जबाबदारी समजता तेव्हा डोके जड होते. तर ब्राह्मण जीवनच आहे, नाचा, गात रहा आणि मजा करा. सेवा जरी वाचेची असो किंवा कर्मणा असो, ही सेवा देखील एक खेळ आहे. सेवा काही वेगळी गोष्ट नाही. काही बुद्धीचे खेळ असतात, काही हलके खेळ असतात, परंतु आहे तर खेळच ना. बुद्धीच्या खेळामध्ये बुद्धी भारी होते का? तर हे सर्व खेळ करत आहात तर जरी कितीही जास्ती विचार करण्याचे काम असो, लक्ष ठेवण्याचे काम असो, परंतु मास्टर सर्वशक्तिवान आत्म्यासाठी सर्व खेळ आहे असे आहात की थोडे थोडे म्हणत थकून जाता? बहुसंख्य अथक बनत आहेत, परंतु कधीकधी थोडा थकवा येत आहे. हाच योगाचा प्रयोग सर्व खजिन्यांना, मग तो वेळेचा असो, संकल्पाचा असो, ज्ञानाचा खजिना असो किंवा स्थूल शरीर सुद्धा, जर योगाच्या प्रयोगाच्या रीतीने वापराल तर प्रत्येक खजिना वाढत राहील. या तपस्या वर्षामध्ये योगाचा प्रयोग केला आहे ना? कोणता प्रयोग केला आहे? या एक एक खजिन्याचा प्रयोग करा. कसा प्रयोग कराल? कोणत्याही खजिन्यासाठी खर्च कमी आणि प्राप्ती अधिक, मेहनत कमी, सफलता जादा या विधीने प्रयोग करा. जसे समय किंवा संकल्पाच्या खजिन्याला घ्या. हे श्रेष्ठ खजिने आहेत. तर संकल्पाचा खर्च कमी असावा, परंतु प्राप्ती जादा असावी. साधारण व्यक्ती जे 2-4 मिनिटे संकल्प चालविल्यानंतर, विचार केल्यानंतर सफलता किंवा प्राप्ती करू शकेल, तेच तुम्ही 1-2 सेकंदामध्ये करू शकाल. ज्याला साकारमध्ये ब्रह्मा बाबा सुद्धा म्हणत होते, कम खर्चा बाला नशीन. खर्च कमी करा, परंतु प्राप्ती 100 पट व्हावी. यामुळे काय होईल? जी बचत होईल, मग ती समयाची असो व संकल्पाची असो, तर या बचतीला इतरांच्या सेवेमध्ये लावू शकाल. दान पुण्य कोण करू शकते? ज्यांच्याकडे धनाची बचत केलेली असते. जर स्वतःच्या गरजेपुरते कमावले आणि खाल्ले तर दान पुण्य करू शकणार नाही. हाच योगाचा प्रयोग आहे. कमी वेळेमध्ये परिणाम जादा, थोड्या संकल्पामध्ये अनुभूती जादा होईल. तेव्हाच प्रत्येक खजिना इतरांसाठी वापरू शकाल. तसेच वाणी आणि कर्म, खर्च कमी आणि सफलता जास्त, तेव्हाच कमाल म्हटले जाईल. बापदादांनी कोणती कमाल केली? किती थोड्या वेळामध्ये कुणापासून कोण बनविले, तेव्हा तर म्हणतात कमाल केलीत. एकाचा पदमगुणा प्राप्तीचा अनुभव करत आहात, तेव्हा तर म्हणता कमाल केलीत. जसे बापदादांचा खजिना प्राप्ती आणि अनुभूती जास्ती करवतो, तसे तुम्ही सुद्धा सर्वजण योगाचा प्रयोग करा. फक्त हे गीत गाऊ नका की बाबा तुम्ही कमाल केली आहे. तुम्ही सुद्धा कमाल करणारे तर आहात, करत पण आहात, परंतु तपस्या चालू असतानाच्या वेळचा बहुतांशींचा रिझल्ट काय दिसला? तपस्येचा उमंग उत्साह चांगला आहे, लक्षसुद्धा आहे, सफलता देखील आहे.
परंतु सर्व खजिने स्वतःसाठी जास्ती वापरत आहात. आपली अनुभूती करणे ही देखील चांगली गोष्ट आहे, परंतु तपस्या वर्ष स्वतःसाठी आणि विश्वसेवेसाठीच दिलेले आहे. तपस्येचे वायुमंडल विश्वामध्ये अजून तीव्र गतीने पसरवा. जे सांगितले की योगच्या प्रयोगाला आणि अनुभवाच्या प्रयोगशाळेमध्ये प्रयोगाच्या गतीला वाढवा. वर्तमान समयी सर्व आत्म्यांना आपल्या शक्तिशाली प्रकंपनाद्वारे वायुमंडलाद्वारे परिवर्तन करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे प्रयोगांना आणखी वाढवा. सहयोगी मुले सुद्धा बरीच आहेत. हा सहयोगच योगमध्ये बदलून जाईल. एक आहेत स्नेही सहयोगी आणि दुसरे आहेत सहयोगी योगी आणि तिसरे आहेत निरंतर योगी प्रयोगी. आता स्वतःला विचारा, मी कोण? परंतु बापदादांना तिन्ही प्रकारची मुले प्रिय आहेत. काही मुलांची व्हायब्रेशन म्हणजेच प्रकंपन बापदादांजवळ पोहोचली आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे व्हायब्रेशन आहेत. जाणताना कोणती गोष्ट बाबांजवळ पोहोचली आहे? इशाऱ्याने समजणारे आहात ना? या तपस्या वर्षामध्ये जे काही होत आहे त्याचे कारण काय? मोठमोठ्या योजना आखत आहात, याचे कारण काय? कोणी समजत आहेत की हेच तपश्चर्येचे फळ आहे? कोणी समजत आहेत तपस्या वर्षामध्ये असे का? दोन्ही प्रकंपने येत आहेत, परंतु ही समयाची तीव्र गती आणि तपस्येच्या प्रकंपनाने आवश्यकता पूर्ण होणे हे तपस्येच्या बळाचे फळ आहे. फळ तर खावे लागेल ना. हे ड्रामा दाखवित आहे की तपस्या सर्व गरजांना वेळेवर सहज पूर्ण करू शकते. समजले? प्रश्न उठू शकत नाही की असे का होत आहे. तपस्या अर्थात सफलतेची सहज अनुभूती होणे. पुढे जाऊन असंभव सहज संभव कसे होते याचा जास्तीत जास्त अनुभव करत राहाल. आधीपासून अंतापर्यंत विघ्न येणे हे देखील ड्रामामध्ये नोंद आहे. हे विघ्ने देखील असंभवपासून संभवची अनुभूती करवतात आणि तुम्ही सर्व तर अनुभवी झालेच आहात. त्यामुळे विघ्न सुद्धा खेळ वाटतो. जसे फुटबॉलचा खेळ खेळता तेव्हा काय करता? बॉल येतो तेव्हाच तर ठोकर मारता. जर बॉलच आला नाही तर ठोकर कशी मारणार? खेळ कसा खेळाल? हा देखील फुटबॉलचा खेळ आहे. खेळ खेळताना मजा येते ना की गोंधळून जाता? प्रयत्न करताना की बॉल माझ्या पायाकडे यावा आणि मी त्याला मारेन. हा खेळ तर होत राहील, नवीन काहीच नाही. ड्रामा खेळसुद्धा दाखवतो आणि संपन्न सफलता देखील दाखवतो. हाच ब्राह्मण कुळाचा रीतिरिवाज आहे. अच्छा, या ग्रुपला चांगली संधी मिळालेली आहे. कोणत्याही कार्यासाठी निमित्त बनणे, कोणत्याही प्रकारच्या विधीने निमित्त बनणे, अर्थात संधी घेणारे चान्सलर बनणे. आज विश्वामध्ये संपत्तीवाले तर भरपूर आहेत, परंतु तुमच्या जवळ सर्वात मोठ्यात मोठी संपत्ती कोणती आहे? जी दुनियेतील लोकांजवळ नाही आणि त्याचीच आवश्यकता संपत्तीवाल्यांनाही आहे, तर गरिबांना सुद्धा आहे. ती कोणती संपत्ती आहे? सर्वात मोठ्यात मोठी आवश्यक संपत्ती आहे सिंपती, म्हणजेच सहानुभूती. मग गरीब असो किंवा धनवान असो, परंतु आज सहानुभूती नाही. सहानुभूतीची संपत्ती सर्वात मोठ्यातील मोठी संपत्ती आहे. बाकी काहीही देऊ नका, परंतु सहानुभूतीने सर्वांना संतुष्ट करू शकता आणि तुमची सहानुभूती
ईश्वरीय परिवाराच्या नात्याने सहानुभूती आहे. अल्पकाळाची सहानुभूती नाही. परिवाराची सहानुभूती सर्वात मोठ्यातील मोठी सहानुभूती आहे आणि याची सर्वांना आवश्यकता आहे आणि तुम्ही सर्वांना ती देऊ शकता. आत्मिक सहानुभूती तन, मन आणि धनाची सुद्धा पूर्ती करू शकते. अच्छा, यावर पुन्हा कधी सांगतील? अच्छा. चोहीकडील तपस्वीराज श्रेष्ठ आत्म्यांना सदा योगच्या प्रयोगाद्वारे कमी खर्च सफलता श्रेष्ठ असा अनुभव करणाऱ्या, सदैव मी तुमचा तुम्ही माझे या तपस्येमध्ये मग्न राहणाऱ्या, सदा प्रत्येक वेळी तपस्येद्वारे खुशीमध्ये नाचणाऱ्या, तसेच बाबांचे आणि आपले गुणगान करणाऱ्या अशा देश विदेशातील सर्व स्मृती स्वरूप मुलांना बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. आजचे वरदान आहे, आपले वर्तन आणि चेहऱ्याद्वारे भाग्याची रेखा दाखविणारे श्रेष्ठ भाग्यवान भव. आपले वर्तन आणि चेहऱ्याद्वारे भाग्याची रेखा दाखविणारे श्रेष्ठ भाग्यवान भव. विस्तार आहे, तुम्हात ब्राह्मण मुलांना डायरेक्ट अनादि पिता आणि आदि पित्याद्वारे हा अलौकिक जन्म प्राप्त झालेला आहे. ज्याचा जन्मच भाग्य विधात्याद्वारे झालेला आहे तो किती भाग्यवान झाला. आपल्या या श्रेष्ठ भाग्याला सदैव स्मृतीमध्ये ठेवून हर्षित रहा. प्रत्येक वर्तणुकीमध्ये आणि चेहऱ्यामध्ये हे स्मृती स्वरूप प्रत्यक्ष रूपामध्ये स्वतःलाही अनुभव व्हावे आणि इतरांनाही दिसून यावे. आपल्या मस्तकावर ही भाग्याची रेषा चमकताना दिसून यावी. तेव्हा म्हणता येईल श्रेष्ठ भाग्यवान आत्मा. आजचे बोधवाक्य आहे, योगी तू आत्मा तोच आहे जो अंतर्मुखी बनून लाईट माईट रूपाचा अनुभव करतो. अच्छा, ओम शांती.